आदरणीय अर्जुनभाई पाटीलांना विनंती करतो, भाई या व्यासपीठावर तुमचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून खिडकळी संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. एक चांगली जबाबदारी भाईंनी स्वीकारली आणि ती जबाबदारी भाई अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडतायत. तर भाईंचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आमच्या 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. इथे पण खेळला तो, 2 ठिकाणी खेळला ना. दोन तीन वर्षी बसवत होते ना ते माणसं. चला सामन्याला इथे सुरुवात होते. सलामीची जोडी आपण पाहतोय. अनुभवी फलंदाज दीपक चौधरी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजेश पाटील. या सीझनचा जर विचार केला तर काटे संघ नक्कीच आपल्या कामगिरीमध्ये नक्कीच सुधारणा करताना दिसतोय. कारण दीपक, राजेश आणि मनोज हे 3 फलंदाज असे आहेत की सातत्याने जर चांगली फलंदाजी केली तर एक चांगली धावसंख्या उभारू शकतात. धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने हा संघ करू शकतो. सामन्याला इथे सुरुवात करतोय. दीपक चौधरी आणि राजेश पाटील. दीपक पाटील. गोलंदाज मारुती मात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू झेल इथं सुटलाय. एक महत्वाच्या फलंदाजाचा झेल सुटला आणि सुटलेल्या झेलाचा फायदा हा फलंदाज दीपक चौधरी कशा पद्धतीने उचलेल ते पाहावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवर गोलंदाज आपण पाहिले मारुती होते. यश संपादित केलं असतं मात्र यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आणि या जीवदानाचा फायदा दीपक कशा पद्धतीने उचलते ते पाहावं लागेल. कारण संधी तुमच्याकडे चालून आली आहे. त्या संधीचा फायदा तुम्ही कशा पद्धतीने उचलता ते मात्र पाहावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव हाताळा गोलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अतिशय चांगला फटका इनफिल्डला भेदून चेंडू सीमारेषेच्या पार होईल का ते पाहायचंय. पंच संतोष पाटील यांचा इशारा येतोय तो चौकार. पण पाहिलं इथं दीपकनं नक्कीच चांगली सुरुवात केली. आत्मविश्वासानं इथं आपण पाहतो दीपकनं चौकार ठोकून आपल्या फलंदाजीला सुरुवात केली आहे. पुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूचा पाठलाग करतात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो सीमारेषेवर. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. बिनबाद 6 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर झेल सुटला. तदनंतर आपण पाहिलं चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं या चेंडूवर 2 धावा आल्या. तर दीपकचं नक्की कौतुक करावं लागेल. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे ते फलंदाज दीपकच्या माध्यमातून. बिनबाद 6 अशी सुरुवात आपण पाहतोय ती काटे संघाची. मारुती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, मात्र चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मारुती यांच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक इथे केलं जात आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताला. तदनंतर आपण पाहिला चौकाराला. तदनंतर 2 धावा आल्या आणि चौथा चेंडू आपण पाहतोय तो निर्धावच्या स्वरूपात. बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतोय. जागेवरनं खेळतात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि या डावातील आणि षटकातील दुसरा चौकार येतो तो फलंदाज दीपक चौधरीच्या बॅटमधनं.
सामन्यामध्ये 8 झेल सोडले होते, तर इथं पहिला झेल सुटल्यानंतर त्या संधीचा पुरेपूर फायदा, पुरेपूर लाभ उचलताना दिसतोय तो फलंदाज दीपक चौधरी. चौकार येतो. 4 धावांनी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 15 धावा. सुटलेल्या झेलचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतात फलंदाज दीपक. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरने चेंडू फ्लाय होतोय, सीमारेषेच्या बाहेर होतोय, तो फरार. दीपक चौधरी अक्षरशः मैदानात आग ओकण्याचं काम करतो फलंदाज. त्या फलंदाजाला माहिती आहे आपला झेल सुटलाय आणि आता आपल्याला चांगली फलंदाजी करायची आहे आणि त्या संधीचा फायदा पुरेपूर उचलताना दिसतो तो फलंदाज दीपक. 4 धावा येतात धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या 11. तदनंतर आपण पाहिलं दुसरं षटक हाताळतं गोलंदाज हरिचंद्र म्हात्रे. धावा आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 19 धावा. चांगली सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज होती काटे संघाला तशी सुरुवात दीपक आणि राजेशने नक्कीच आपल्या संघाला करून दिली आणि बिनबाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. हरिचंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला भिरकावला चेंडू. बघूया चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय का, आणि इथे येतोय तो पंच कैलास पोरजी यांचा इशारा. षटकार. पंचवीस धावा आपण पाहतो धावफलकावर. नक्कीच यष्टीरक्षक आपल्या डोक्याला हात लावत असेल. माझ्याकडनं झेल सुटलाय आणि त्या सुटलेल्या झेलची किंमत इथं गोलंदाजाला आणि संघाला मोजावी लागते. लो फुलटॉ चेंडू ऑफसाईडला खेळतायत. तोपर्यंत इथं चांगला कमबॅक आपण पाहतो गोलंदाज हरिचंद्रच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 26 धावांची भागीदारी आपण पहिल्या विकेटसाठी पाहतो ती दीपक आणि राजेश यांच्या माध्यमातून. हरिचंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. वेगात बदल केला, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्ही निर्धाव चेंडू हाताळू शकता, गडी बाद करू शकता. मात्र राजेश निर्धाव चेंडू गेला हरकत नाही, मात्र राजेश एक अतिशय हुशार आणि चाणाक्ष फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हरिचंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र बघा त्याच पद्धतीने 2 चेंडू हाताळलेत. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज हरिचंद्रनं. दुसरं षटक इथं संपतंय. धावा आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 26 धावा. चला चला चिंचोळ्याचा पाडा संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतो आयोजकांना सहकार्य करा, कारण संध्याकाळी इथे एक मीटिंग आहे, लक्षात घ्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय काटे संघाची पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बिनबाद 26 धावा. गोलंदाज सज्ज होत आहेत प्रकाश म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आता मात्र यष्टीरक्षक चूक करत नाहीये आणि मोठ्या विकेटचे इथं पतन होतंय. फलंदाज दीपक चौधरीला मात्र माघारी परतावं लागतंय. 1 बाद 26 धावा. धन्यवाद डीजे. देवीच्या पाडा संघाला विनंती असेल, आमच्या व्यासपीठाच्या मागे तुमची जेवणाची व्यवस्था केली आहे, तर देवीच्या पाडा संघाला विनंती असेल या आणि जेवण करून घ्या. तसेच नवापाडा संघाला सुद्धा विनंती असेल, कृष्णा दादा या आणि जेवण करून घ्या. कृष्णा दादा, भागीदारी फुलत होती, बहरत होती आणि महत्वाची इथं बाब अशी की 2 फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना मात्र विकेटचं पतन केलं. गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश या गोलंदाजानं. 1 बाद 26 धावा.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र संत गतीने चेंडू हाताळलाय. मनोज पाटील या फलंदाजाला समजत नाहीये, हरकत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मात्र मनोज पाटील असा फलंदाज आहे, कोणत्याही क्षणाला धावगती वेगाने वाढवण्याची क्षमता असणारा फलंदाज, सातत्यानं आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत आलाय. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. फ्रंटफुटला पुढे सरकले, सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवर न आले, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते आणि फलंदाज राजेशला मात्र इथं धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतली आहे. दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतो मनोज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सोमनाथ. ऑन साईडला भिरकावून दिलाय, मोठा फटका येतोय. नक्कीच मनोजला थांबवणं कठीण जाणार आहे गोलंदाजाला, कारण मनोज नेहमीच आक्रमक शैलीत फलंदाजी करत असतात आणि त्याचसाठी ओळखले जातात मनोज. आणि चौकार येतो धावफलकावर. एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर 31 धावा. दीपक आणि राजेशची सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर मात्र इथून मनोज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. चांगली फलंदाजी आपण पाहतो मनोज यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, बाहुबली षटकार. जी ओळख आहे मनोज पाटील यांची, त्याच शैलीत आणि त्याच पद्धतीने हा फलंदाज फलंदाजी करतोय आणि सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर इथून जबाबदारी स्वीकारली आहे फलंदाजानं. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. 6 धावा येत आहेत एकूण धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा. ताकदीचा चांगल्या पद्धतीने वापर केला, मोठा फटका आला, 6 धावा आल्या आणि एका चेंडूमध्ये 6 धावांचं अंतर वेगाने वाढवलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळता चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी मनोज नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी धाव येते धावफलकावर. बघा संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातोय तो मनोज आणि सोमनाथ या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावा येत आहेत धावफलकावर. षटक क्रमांक संपतोय ते 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 39. एक चांगली स्थिती आपण पाहतो, चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय ते काटे संघाला. धन्यवाद डीजे. बघा या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या प्रत्येक संघासाठी जेवणाची सोय आयोजकांनी केली आहे. तर देवीचा पाडा संघ आणि नवापाडा संघाला विनंती असेल व्यासपीठाच्या मागे या आणि तुम्ही जेवणाचा लाभ घ्या. तीन षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना काटे संघानं धावसंख्या नोंदवली ती 39. उर्वरित 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जर आल्या, 60 ते 65 धावसंख्या जर नोंदवली तर नक्कीच एक चांगली धावसंख्या आपण पाहू शकतो धावफलकावर. कारण मनोज चांगली फलंदाजी करतात. दुसऱ्या बाजूला सोमनाथ सारखा एक फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हरिचंद्र राईट आर्म राऊंड द विकेट.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. संत गतीने चेंडू हाताळलाय, कारण फलंदाज वाट पाहत होता वेगाने चेंडू हाताळतोय का. मात्र हरिश्चंद्र अतिशय हुशार गोलंदाज, फक्त संत गतीने चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाज हरिश्चंद्रच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आले. झेल होईल का पाहायचंय. धक्का क्रमांक 3 आपण पाहतोय तो सोमनाथच्या माध्यमातून काटे संघाला लागतोय. 3 बाद 39 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. मात्र चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आदरणीय प्रवीण बोराडे जुन्नर यांना विनंती असेल, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह लाभलेत, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर तुमच्या आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हरिश्चंद्र फुलटा चेंडू, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. जर संपर्क झाला असता अशोक पाटील तर नक्कीच चौकार किंवा षटकार आपण पाहिला असता. मात्र इथं गोलंदाजाचं नशीब, चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही, अन्यथा चौकार किंवा षटकार आला असता. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 40 धावा. हरिश्चंद्र चांगली गोलंदाजी करतायत. इथं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बघा. प्रत्येक चेंडूवर फलंदाजांची परीक्षा घेतली जाते आणि इथं मात्र सोमनाथ धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धन्यवाद डीजे. पहिली 3 षटकं आपण पाहिली काटे संघाच्या बाजूने होती. 39 धावा आपण पाहिल्या. मात्र चौथं षटक जर विचार केला चौथ्या षटकाचा, तर हे षटक आपण पाहतो तर नक्कीच चिंचोळ्याच्या पाड्या संघाच्या बाजूने जाते. मनोज स्ट्राईक एंडला. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच गोलंदाज हरिश्चंद्रचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाने धाव फक्त एकच खर्च केली आहे. 3 गोलंदाजांनी 3 षटकांमध्ये धावा खर्च केले 39. आणि या षटकाचा जर विचार केला तर हरिश्चंद्र या गोलंदाजानं कमबॅक करून दिलंय. ते चिंचोळ्याच्या पाडा संघाला फक्त एका धावेचं षटक हाताळलंय. नवीन चला क्षेत्ररक्षण लावून घ्या चिंचोळ्याचा पाडा संघ. नवीन फलंदाज आपण पाहतोय आपल्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील. एका बाजूला आपण पाहतो काका, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे पुतण्या मनोज पाटील. काका पुतण्याची जोडी खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो आनंद पाटील येत आहेत. 6 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातील. इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मनोज यांच्याकडनं गरजेचं असेल असणं काटे संघासाठी फार महत्वाचं असेल. कारण हा फलंदाज कधी धावगतीला आकार देऊ शकतो, वेग वाढवू शकतो आणि चांगली फलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला आपण पाहतो अर्जुनभाई पाटील. गोलंदाज सज्ज होतात. राईट ओव्हर द विकेट. मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. हरिश्चंद्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 41 धावा. पाच चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातील. 41 धावा आपण पाहतो धावफलकावर. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक जर मनोज सारख्या फलंदाजाकडे असला तर नक्कीच इथं चांगला फटका आपण पाहतोय. फक्त दिशा दिली ऑफ साईडला, फ्रंटफुटला आले. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. 2 धावा येतात धावफलकावर आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 3 धावा येतात धावफलकावर.
रतन नारायण पाटील खिडकाली यांच्याकडून पहिला कालू नारायण पाटील 2 नंबरचा हरचंद्र पाटील याच कडून धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 44. नक्की शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मनोज आणि अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 44. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटा चेंडू मात्र संधी साधता येत नाहीये. स्ट्राईक इथे घेण्यासाठी नक्कीच मनोज तडफडत होते आणि ती स्ट्राईक त्यांना मिळाली आहे, कारण अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते 3. चव्वेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार एक आक्रमक फलंदाज मनोज पाटील यांना आपण पाहतो स्ट्राईक एंडला. 44 धावा आपण पाहतो. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि या 3 चेंडूंमध्ये मनोज यांनी मोठे फटके मारले तर नक्कीच मोठा फटका आहे तो. ज्या फटक्यासाठी मनोज पाटील जाणले जात आहेत तो फटका त्यांच्या बॅट मध्ये येतोय. बाहुबली षटकार. नाही एकच भाई आमचा अर्जुन भाई, समाज कार्याला तोडत नाही कामी करतोय इशाऱ्यावर. अर्जुन भाई हा एक नंबर नाव गजरा. 50 धावा 50 धावा अर्धशतक धाव फलकावर लागते ते काटे संघाचं. मी मगाशीच म्हटलं होतं अशोक पाटील मनोज पाटील जितके स्ट्राईक घेतील तितकं काटे संघाला फार महत्वाचं असेल, कारण कोणत्याही क्षणाला धावगती वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि तो यशस्वी ठरतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतो मनोज पाटील यांच्या माध्यमातून. 50 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र आता फटका फसलाय. झेलचीच्या स्वरूपात मात्र मनोज बाद होत आहेत. धन्यवाद डीजे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज शिवाजी तर गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट. मोठा फटका आलाय मात्र चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेसाठी तकदीर पुढे सरकले. 3 धावा. बघा पंचांनी अतिशय बारकाईने पाहिले कशा पद्धतीने धावा फलंदाज घेत आहेत. 3 धावा महत्वाच्या धावा असतील काटे संघासाठी. तर आदरणीय श्रीपतदादा म्हात्रे आपल्या संघटनेचे माजी उपाध्यक्ष यांना विनंती असेल दादा या व्यासपीठावर. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय दुर्गामाता 11 काटे संघानं धावा कुठल्या त्या 5 षटकांमध्ये 53 आणि 54 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते चिंचोळ्याच्या पाडा संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग चिंचोळ्याचा पाडा संघ कशा पद्धतीने करेल, काटे संघ त्या लक्ष्याचा डिफेन्स कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील सागाव यांच्याकडनं. हॅलो. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी लाभली आहे ती कैलासवासी रतन नारायण पाटील खिडकाळी यांच्या स्मरणार्थ श्री हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून आणि दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आम्हाला लाभली आहे ती कैलासवासी काळू नारायण पाटील खिडकाळी यांच्या स्मरणार्थ हरिश्चंद्र पाटील यांच्याकडनं. तर यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय.
आपण पाहू शकता कैलासवासी रतन नारायण पाटील खिडकाळी व कैलासवासी काळू नारायण पाटील खिडकाळी तसेच हरिचंद्र पाटील याचकडून देखील मला सहकार्य केले, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा त्या मॅचच्या दिशेने घेऊन चालतोय. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता खिडकाळीश्वर चषक 20-21 दमदार आयोजन आपण पाहतोय. धावा त्याला 53 आणि 54 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी हरिचंद्र एक काळ गाजवला या खेळाडूंनी. हॅलो 50 धाव आपण 53 धावा झाल्यात. 54 धावांचं लक्ष अशोक पाटील या वेळेला 54 धावा करायच्या आहेत. 10.8च्या सरसेने धावा करायच्या आहेत. अनिल 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 तर बॉबी देखील आले. आपण इथं कोच आहे त्या संघाचे, चांगलं वापसी केली मी तर म्हणेल. तर पहिल्या षटकात धावा आल्या तर 11, त्यानंतर 15, 13 नाही आपण इथं 13 नंतर आल्या एक खूप चांगली गोलंदाजी. एक धावेचं षटक फेकलं त्या गोलंदाज आपण बघितलं हरिचंद्र म्हात्रे, खूप चांगली गोलंदाजी केली. तो सलामीला आलाय आणि सलामीची जोडी मैदानात आपण पाहू शकतो. 54 धावांचं लक्ष घेतलंय. हरिचंद्र म्हात्रे एक चांगले क्रिकेटर, एक फायटर क्रिकेटर. म्हात्रे बंधूचे अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू आणि आपण हरिचंद्र देखील आमची भरपूर बातचीत केली. आता सीमेरेषेवर की बाळू म्हणे विपक्षी संघाच्या पाठीमागे येऊन फायदा नाही, तर आम्ही आमचा संघ बनवला. भले संघ हरत असला तरी चालेल, पण आमचा हक्काचा संघ झालाय. आता मी दुसरी मला वाटतं प्रवेश असणार आहे. दुसरी मॅच आहे ना तुमची, दुसरी स्पर्धा खेळतो. तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण. सोमनाथ येतो यावेळेला. स्ट्रायकेरला आपण पाहू शकतो यावेळेला हरिचंद्र अतिशय चांगला फलंदाज. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, ऑन द टॉस खेळला यावेळेला. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना चेंडू जातो यावेळेला सीमी पाकावर रिजन मधून सीमा रेषा पार. दे चौकार. सोमनाथ चौधरीचं स्वागत केलं. काय बॅटिंग करतो बघा, पटका किती चांगला होता. शरीराचा बॉडी बॅलन्स बघा किती होता. मिड स्टमवर आले आणि चेंडूला बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करतोय. चांगला फटका बघायला मिळालाय. हरिचंद्र भोईरने आपण त्या हरिचंद्र म्हात्रेने एक काळ गाजवलाय म्हात्रे बंदेच्या माध्यमातून. नवनाथ हरिचंद्र बंधुराजे आहेत. कारण निलेश मेडिकल जे अशोक पाटील बघितलं ना आमच्या बाजूला, ते यांचंच आहे. आणि एक आपण एक अक्के भाऊ मेडिकल सांभाळतो. पुण्याचा सोमनाथ गोलंदाजी मार्कवर सायकल हरिचंद्र. हा चेंडू यावेळेला पडल्यानंतर स्विंग होतोय. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा आपण तर कव्हर रिझनमधनं चेंडूला काढायचं होतं. यावेळेला डीप पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरमधनं चेंडूला काढायचं होतं. गॅप भरपूर मोठी आपण पाहू शकतो. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉट काढावा, पॉईंट, डिपिश कव्हर एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफला पाहू शकता. हरीश अब फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय कॉफी बुक स्टाईलने. कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जातो डिपिश कव्हरला. क्षेत्ररक्षक येतो, थोडासा उचलतो चेंडूला. आतापर्यंत 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बघायला मिळते. धावसंख्या 10 फरकात आपण पाहू शकतो 6 धावा. अशा पद्धतीने तुमचा संघ किती स्पर्धा खेळ हे महत्वाचं नाही, तुम्ही कशा प्रकारे खेळता हे फार महत्वाचं आहे. धावसंख्या 6. प्रकाश म्हात्रेला आपण 9 स्ट्राईकला पाहू शकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय सोमनाथ. आता मिड ऑफला क्षेत्ररक्षण तैनात करतोय आणि एक डिपिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात करतोय. यानंतर मॅच असणारे आपण स्वर्गीय शिवाजी दशेला 11 खंबालपडा 40+ विपक्ष मोठागाव दोन्ही संघाने टॉससाठी यायचंय. फुल टॉस ऑन साईडला, चुकीला माफी नाहीये. चेंडूला फेकून देतो यावेळेला. 55 काय ते पाहायचंय. 1 बाउंड. चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार. तसं काय 10 फरकात आपण पाहू शकता यावेळेला दुहेरी अंकामध्ये 10 धावा. चांगली सुरुवात केली. 10 धावांची गरज होती, ती 10 धावा आल्या. सोमनाथ पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. आपण पाहू शकता यावेळेला हारीला. हा चेंडू बॅकफुटला जाऊन क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पार. चौकार. काय बॅटिंग करतोय, काय पद्धत आली ते दाखव का. बॅकफुटवर गेले आणि चेंडूला स्क्वेअर कट करतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर. पॉवर प्ले मध्ये पॉवर बॅटिंग बघायला मिळते हरीशची. हरीश म्हात्रे काय बॅटिंग करतोय. धावसंख्या 10 फरकात 14 धावा आपण पाहू शकता. 3 चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. श्याम पाटील देखील येत आहेत. एक डान्सर आहेत चांगले. विशाल देखील येतात. विशाल शेलार स्वागत आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर सोमनाथ राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. हरीश खूप चांगली बॅटिंग करतोय.
हा चेंडू ऑन साईडला मनगडे सायने वळलं बघा किती चांगलं क्रिकेट खेळतोय. अप्रतिम क्रिकेट बघायला मिळालंय. एकच आहे. किती चांगलं बॅटिंग करतोय बघा. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. अप्रतिम बॅटिंग. इक्बाल तेली देखील येतात. इक्बाल दादा या, स्वागत आहे. मोठ्या गावचे कॅप्टन आले आहेत. तर स्वर्गीय शिवाजीदा शेलार 11 खंबालपाडा 40+ चे कॅप्टन भाऊ देखील आहेत. भाऊ स्वागत आहे आपलं देखील. एक चांगले क्रिकेटर आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत. एक चांगले आयोजक सुद्धा आहेत. आता अपकमिंग टुर्नामेंट आहे त्यांची देखील 2, 3, 4. तर टॉस करायचा लगेच आयोजकांना विनंती करतोय. आपण आता 15 धावा आल्यात. अशोक पाटील नवीन संघ आहे पण बघा चांगली कामगिरी करतोय. हरेच कौतुक करेन मी. 3 चौकार दाखवल्यानंतर बघा सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे खेळतोय. हे चांगल्या खेळाडूची निशाणी आहे अशोक पाटील. मी धावा किती केल्यात ना त्या महत्वाच्या नाही. त्या धावा तर स्ट्राईक माझ्याकडे आली आहे. मला इथून हरिचंद्र पाटील यांना विनंती करतोय दादा या आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करू. कॉइन देना. हरिचंद्र दादा यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस करा. तर या मोठ्या गावचे कॅप्टन आणि कमालपेठेचे कॅप्टन या स्ट्राईक केला फलंदाज आता हरी. गोलंदाजी मार्कवर आपण येतोय. ग्रामीण 40+ आपण येतोय. बाहुबली मनोज येतोय. पाहिजे मनोजने बॅटिंग तर चांगली केली. आता पाहिजे P2 मध्ये बॅटिंग कशा प्रकारे आपण गोलंदाजी करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन आणि एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला वाईडिश लॉंग आणला. हा चेंडू खूप चांगला क्रिकेट बघायला मिळत आहे. बॅकफूट केलाय चेंडूला हलक्या हाताने यावेळेला ढकल पंच करतोय. 1 10 मिनिटे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 16 धावा. प्रकाश पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रकाश आणि जर आपण बघितलं हरिचंद्रची बॉडी बघितल्यानंतर प्रकाशची बॉडी जास्ती वाटते. तर तुम्हाला फिटनेसकडे लक्ष देणे बाबी फार गरजेचं आहे खेळाडूंकडे. मोठा गाव संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग आहे. मनोज राईट अप ओव्हर तिकीट मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. शेतशे डीपला आहे. 1 10 मिनिटे संख्या धावा फरक आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. हळूहळू आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करताना खरं लक्ष आहे 54 धावाच्या 53 धावा झाल्या. इक्बाल तेली देखील येतात. स्वागत इक्बाल तेली. राईट आर्म ओव्हर तिकीट मारा करतो. स्ट्राईकला हरीश. हा चेंडू खूप चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. हळूहळू आपल्या विजया लक्ष्याकडे वाटचाल करतो. 18 धावांची भागीदारी केली आहे या स्पर्धेत. आतापर्यंत आपण जर विचार केला तर भागीदारी पण चांगली झाल्या आहेत आणि तब्बल 8 झेल देखील सुटले गेले आहेत. एक विक्रम झालाय 40+ मध्ये. कोणी सोडले आहेत कुणाविरुद्ध सोडले आहेत काही सांगणार नाही. फक्त 8 झेल सुटले आहेत. मनोज पुणेचा गोलंदाजी मार्कस टाकला. प्रकाश महात्रे. हा चेंडू सोडून दिलाय. पंच वाईटची खूण करतायत. अवांतर धावेने भर धावसंख्या धावफलकात 19 धावा. हा चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग. चेंडू जातो मिडाव ना आपण बघितल्या क्षेत्रामधनं 1 बाउंड चेंडू सीमा पार. चौकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 23 धावा. काय बॅटिंग करतात बघा दोन्ही फलंदाज. पॉवर प्लेचा योग्य वापर केला अशोक पाटील मित्र म्हणे. 23 धावा आल्यात बिनबाद. चांगली सुरुवात. मिडॉनला आपण 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन भाई त्यांच्या बाजूने चेंडू वेगाने निघून गेलाय. हा चेंडू फटका पासलाय. पायचा जेल होतोय का. मनोजनी सांगितलं माझा जेल आहे मी घेणार आहे आणि फलंदाज बाद. प्रकाश बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद होतोय आपण तर 26 धावसंख्या होती. चोपन्न धावांची गरज असताना 23 धावा धावफलकात आल्या आहेत. जर अजूनही विचार केला तर 28 ना 23 तर 23 धावा धावफलकात लागल्या आहेत. अजूनही जर विचार केला ना अशोक पाटील तर 31 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये कारण का हरीसारखा फलंदाज अजूनही मैदानावर आहे. नवीन फलंदाज तो विनोद भोईर. मनोजला एक जीवदान मिळालं आहे.
मनोज राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय. डान्सिंग डाऊन फटका खूप चांगला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम कमबॅक केलं बघा 2 चेंडूमध्ये मनोजने. धावा दिला त्याचा येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. कारण आपण ते पाणी देखील आपण मैदानात आहे अंडरग्राऊंड. आपण इथं फ्रीजची उपवस्था आपण इथं व्यवस्था केली गेली तिथून आपण जलपान करू शकता. कारण येणारे 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कोणत्याही संघ इथून जिंकू शकतोय पण जोपर्यंत हरिचंद्र आहे ना तोपर्यंत आपण इथे चिंचोड्याच्या पाड्या संघाला मोठ्या आशा असणार आहेत. कारण हा एक फलंदाज असा नाही अशोक पाटील जर इथून जर यांनी बॅटिंग चांगली केली शेवटच्या षटकाच्या आधी मॅच संपल. एवढी ताकद एवढी धमक एवढी गुणवत्ता या खेळाडूकडे. पण आता मात्र थोडंसं जलपान करतोय खेळाडू. खेळपट्टीवर थोडंसं आपण इथं विचारमय करतायत यावेळेला. कडे सगळं आपण पण जलपान करून घ्या कारण का 3 षटकानंतर ब्रेक नको घ्यायला. 18 चेंडू आणि 31 धावा. अशोक पाटील आपण इथं लक्ष सोपं आहे. तर टॉस जिंकलाय मोठागाव संघाने. तर मोठागाव संघ जरा आपला निर्णय कळवा प्रकाश आम्हाला. फिल्डिंग 23 झाला 18 ला 31 पाहिजे. तर स्वर्गीय शिवाजी शेलार 11 खंबालपाडा 40+ संघाला बॅटिंग करायचे. तर आपण इथं व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच आम्ही पाहिलंय त्यांच्याकडे लक्ष गेलंय. श्रीपत दादा देखील येत आहेत 40+ संघटनेचे. आपण इथं उपाध्यक्ष होते ते काय गोलंदाजी केली होती त्यांनी देखील अजूनपर्यंत त्यांची गोलंदाजी धार बघा खूप चांगली आहे. निलेश देखील आहेत आमचे मित्र शिवचे. तर विश्वनाथ दादा मस्कर आपण इथं जना मामा देखील स्वागत आहे विश्वनाथ दादा. काल थोडीशी निराशा केली त्यांच्या संघाने पण हरकत नाही आहे. का सांगितलं बाळू 40+चं क्रिकेट एन्जॉय क्रिकेट आहे. गोल्डी क्रिकेट ओल्डी क्रिकेट. तो गोलंदाजी मार्कर सोमनाथ येतोय. पण सोमनाथ इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला फलंदाज न्यू मॅन फलंदाज आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर आहे आपण पाहू शकता यावेळेला विनोद. नाव खूप चांगलं आहे. पण बॅटिंग कशा प्रकारे करतोय. हा चेंडू बॅकफुट जाऊन अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप केलाय. चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक 2 धावा इथे झाल्या असत्या. मानस नव्हतं यावेळेला. धाडस होतं पण मानस नव्हतं. हरिचंद्रचा योग्य निर्णय होता मी तर म्हणेल. कारण का हरिचंद्रने बघितलाय चेंडू फील्ड झाला. इथून जर रनआउटची विकेट मिळाली ना तर मात्र वापसी करू शकतो आपण कडे संघ. आता मात्र दबाव आहे थोडंसं त्यांच्यावर. आता येणारे 17 चेंडू 30 धावांची गरज आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर सोमनाथ. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. स्ट्रायकरला हरिचंद्र म्हात्रेला आपण पाहू शकता. हा चेंडू फुल टॉस आहे. ऑन साईडला कार्पेट ऑफ ड्राय बघायला मिळाला. यावेळेला ऑन ड्राय बघायला मिळालाय. 2 धावा इथे कंप्लीट होते का पाहिजे. चितेच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 3री धाव पूर्ण होते का पाहिजे. 3री धाव देखील पूर्ण केली जाते यावेळेला. ऑन ड्राय खूप चांगला होता यावेळेला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27. अर्धलक्ष पार झालंय. अर्धलक्ष बाकी आहे. बघा विनोदचं मी कौतुक करेल. ग्राउंडिंग बघा बॅट कुठून करून येतोय. त्यामुळे काय होतं की आपण लवकर धावबाद होत नाही. शक्यतो आपण होतं धावबाद होण्याची भीती कमी असते. पण त्या सोमनाथ गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला विनोद. सोमनाथला इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. हा चेंडू यावेळेला पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे पाहिलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती. कारण 27 धावा धावफल कधी लागल्या आहेत. अजूनही 27 धावांची गरज आहे. जनार्दन मामा देखील येत आहेत. स्वागत आहे जनार्दन मामा आपलं. पडलेगाव संघाने सामना जिंकलाय ना तर जनार्दन मामा घरी थांबणार नाही. क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटचे दर्दी आहेत. सोमनाथ पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता. स्ट्राईकला विनोद भोईरला आपण पाहू शकता. चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळते. यावेळेला पददलितचा वापर करणं फार गरजेचं आहे. कारण नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आपण बघतो हरीश जातोय बातचीत करतोय. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज अर्षाप्रमाणे काम करतोय. विनोद आपण तो प्रमुख फलंदाजी अशोक आता काहीतरी कानमंत्र दिला आहे. कशा प्रकारे तुला फुटवर्कचा वापर करायचा आहे. 4 चेंडू झाले. चांगली गोलंदाजी सोमनाथच्या माध्यमातून कमबॅक करून दिले बघा. आता पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सोमनाथ. स्ट्रायकरला विनोद. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचंय. अपील होतं यावेळेला. पंचांकडे पाहिलं जाते. पंच सांगतात की चेंडू सरळ निघून गेलाय. खराब बॅटिंग बघायला मिळते.
डॉट चेंडू खूप चांगली गोलंदाजी करतोय सोमनाथ या वेळेला. आतापर्यंत सोमनाथने चेंडू फेकले तब्बल 5 धावा दिल्यात, फक्त 4. काय गोलंदाजी, काय कमबॅक केलंय. 27 धावा दिल्या आहेत, अजूनही 13 चेंडू, 27 धावांची गरज आहे. हा चेंडू या वेळेला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चूक करतोय आणि चेंडू जातो या वेळेला सीमा रेषेपार. मच निडेड षटकार. आपण पाहू शकता बघा आपल्या ह्याच्यावरती स्क्रीनवरती आपण पाहू शकता बघा, सोमनाथने चुकी केली आणि चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. षटकार. असा मला वाटतं झेल पकडायला पाहिजे होता अशोक पाटील. झेल फार महत्वाचा होता. काय गोलंदाजी केली होती सोमनाथने बघा. आता समीकरण बदलतंय. येणारे आपण 12 चेंडू आणि आता धावा हव्यात 21 धावा कंपल्सरी. या स्पर्धेचा नियम सांगतो कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग. स्वर्गीय शिवाजीदास 11 कंबालपाडा 40+ संघ देखील इथं दाखल झालाय. विकी सेलर आणि कंपनी पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करते, कशा प्रकारे खेळ करतोय. आत्ता मात्र अशोक पाटील जेव्हा विकी येईल ना बॅटिंगला तेव्हा आपल्याला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतील. तर येणारे आपण म्हणले तर 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. बघा विकी शेलाच्या टोपीवरच नाव आहे किंग. आणि ग्रामीण 40+ करत आता बॅटिंगला दिलं तेव्हा अशोक पाटील कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतात त्यांचे क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतो आपण म्हणतो यावेळेला मनोज येतोय. पाहिजे मनोजचं षटक फार महत्वाचं असणार आहे. स्ट्रायकिंगला हरीश. हा चेंडू बॅटचा फेस खोलला होता यावेळेला. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला आपण येतो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. आता समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. येणारे 11 चेंडू 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. विनोदला एक जीवदान मिळालंय, षटकार देखील मिळाला, पण आता मात्र त्याला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण का मनोज दुसऱ्या स्पेलमध्ये आला आहे. मनोजला मात्र इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. अशोक पाटील जर मगाचा षटकार विकेट मिळाला असेल तर अजून 6 धावा कमी झाल्या नसत्या, एक्स्ट्रा 6 धावा असत्या. आता अजूनही काही बिघडलं नाही आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकीला विनोद. हा चेंडू लाईन पाहावी लागणार आहे यावेळेला. पंच वाईटची खून करतायत. वेग प्रचंड होता पण दिशेवर मात्र नियंत्रण नव्हतं. रणजित संते डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. ते देखील बिग सपोर्टर आहेत काटे संघाचे. अरे सर्व अर्जुनभाईचे खूप चांगले मित्र आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता मनोज राईट आर्म ओर तिकडे मार्कवर शाकला विनोद भोईर. चेंडू ऑन साईडला पूल केलाय, गॅप मध्ये चाललाय चेंडू यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतं फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा 17 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर अशोक पाटील आम्हाला माहिती आहे 10 चेंडू 17. अशोक पाटील हे 4 चेंडू आता फार महत्वाचे आहेत. मनोजला फेकावे लागणार आहेत आणि इथून जर आपण चिंचोड्याच्या पाड्याला जर सामना जिंकायचा असेल ना तर 4 चेंडूवरती धावा कराव्या लागणार आहेत कारण शेवटच्या षटकात जर जास्त धावा असल्या ना तर प्रेशर असतं भरपूर. मनोज पण एकदा गोलंदाजी मार्कवर टाकला. विनोद चांगली बॅटिंग करतोय. आता सिंगल डबल देखील त्याच्या बॅटमधून येत आहेत. राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता यावेळेला. विकेट जातोय. हॅरीने केलं काय. बिग विकेट. सांघिक यश. चुकीचा कॉल. स्वतःचा कॉल दिला आणि स्वतःच बाद झाला. बघा हरी चांगली. तर श्रीपद म्हात्रे यांचा देखील इथं सन्मान केला जाणार आहे. दादा या आपला देखील आपण सन्मान घेऊ. श्रीपद दादा या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. खराब कॉलिंग कारण की आपण हरीशनी कॉल द्यायला नव्हता पाहिजेत. अरे हा फलंदाज एक असा होता ना सेट झाला होता, चांगली बॅटिंग करत होता आणि स्वतःच्या कॉलवर स्वतःच बाद होतोय म्हणजे कुणावरती नाराज होता कामा नाही मित्र म्हणेल. खराब कॉलिंग कारण का एवढी चांगली लाईव्ह जर आपण
तर समीकरण बदललं. आता पुन्हा एकदा समीकरण बदलतं आपण पाहू शकता. यावेळेला येणारे 9 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज येतो चौथ्या क्रमांकावरती. कोण आहे बॅट्समन? प्रमोद पाटील. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा. सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला फुटवर्कचा अजिबात वापर नाही आणि तेच हेरलं मनोजनी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. आता समीकरण बदलतं. येणारे 8 चेंडू 17. चेंडू उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सी मार्च्या बार. षटकार. आता येणारे 7 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. मॅच संपली नाहीये. कारण का अजूनही आपण तो चिंचोड्याचा पाडा किंवा आपण तो काटाई संघ जिंकला नाहीये आणि अजूनही चिंचोड्याचा पाडा किंवा काटाई संघ हारला नाहीये. येणारे 7 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. समीकरण खुलं केले. आता बघा आपण फलंदाज यावेळेला आपण पाहू शकता चौथ्या क्रमांकाचा प्रमोद पाटीलने एक महत्वपूर्ण षटकार ठोकलाय. मनोज पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती. आता येणारे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. आता नवीन गोलंदाजी आता पायचा इथून बघायला मिळतोय का? कारण का एक षटक आपण 11 धाव्यांची गरज आहे. मनोजने 2 षटकं टाकल्यात. सोमनाथने 1 षटक टाकलाय. दुसऱ्या ज्युनियर सोमनाथने देखील 1 षटक टाकलाय. आता फ्रेश गोलंदाज असणार आहे. अशोक पाटील आता इथून कसरत करावी लागणार आहे. इथून मात्र आपण म्हणजे तर संघर्ष करावा लागणार आहे मैदानावरती. संघर्ष पाहायचा कुणाचा खरं ठरतोय. मैदानावर थोडंसं शॉर्ट अँड स्वीट मीटिंग केली जाते. तर महत्वाची मीटिंग आहे. इथून मॅच कोण जिंकणार? चिंचोड्याचा पाडा की आपण बोलले तर काटई. मी तर म्हणेल हरेशने ना विकेट बहाल केला विपक्षी संघाला. कारण का तो मला वाटतं असा थकला असावा. कदाचित जास्ती डॉट बॉल गेले विनेतकडून त्यामुळे त्याने विकेट बहाल केलं. तर विश्वनाथ मस्कर यांचा देखील सत्कार केला जातोय. हरचंद्र पाटील यांना विनंती करतोय लाईव्ह जरा आपण लक्ष द्या इकडे. गोट्या विश्वनाथदादा मस्कर यांचा देखील सत्कार केला जातोय. कारण महाराष्ट्र म्हटला ना संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. हॅलो हॅलो हॅलो. विश्वनाथदादा मस्कर यांचा देखील सन्मान केला जातो. एक उबदार मायेची प्रेमाची शाल आणि सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय आणि एक मोमेंट ब्युटिफुल मोमेंट देऊन त्यांचा सन्मान केला जातो. एक डॅसिंग हँडसम पर्सनॅलिटी. धन्यवाद विश्वनाथ दादा, तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तर पुन्हा आता मॅचच्या दिशेने जाऊया. आता मात्र येणारे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. कोच बघितलं तर बॉबी थोडीसं टेन्शनमध्ये आहेत. का टेन्शनमध्ये नसावे? खरे का हरिश्चंद्र सारखा फलंदाज धावबाद झाला आहे. त्याने स्वतःची विकेट अशोक पाटील मी तर म्हणे सॅक्रिफाईस केली कृष्णा. कारण तो एक फलंदाज असा तर सेट झाला होता. आता इथून पाहिजे विनोद कशा प्रकारे बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गोलंदाज तकदीर पाटीलकडे संघ नायकाने सामन्याचं भवितव्य सोपवलं आहे. पाहिजे तकदीर इथून मात्र आपल्या संघाचं तकदीर बदललं का पाहिजे का? विनोद फुलटा चेंडू होता यावेळेला. दिशेपासून मात्र थोडासा भरकटतोय. पंच वाईटची खूण करतायत. चेंडून धावत होती अशोक पाटील. आता पुन्हा एकदा येणारे 6 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू फटका फसलाय. पायचा झेल होते का? दीपे मी सांगितले माझा झेल आहे, मी घेणार. फलंदाज बाद. आता समीकरण बदलतोय. येणारे 5 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत 5. 10 धाव्यांची गरज आहे. थोडंसं आपण शांतता ठेवा. बॉबी जरा आपण आपल्या खेळाडूंना थोडी शांतता ठेवायला सांगा. माईक सुरू आहे, माईक चालू आहे, त्यामुळे आवाज देखील जातो आपला. आता येणारे चेंडू 5. 10 धाव्यांची गरज आहे. समीकरण जर बघितलं ना अशोक पाटील, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आहेत. सोपं समीकरण आहे, पण इथून धावा कोण करणार? आता नवीन फलंदाज आला यावेळेला आपण बघू शकता नवनाथ म्हात्रे.
आपण त्या हरीश म्हात्रे यांचे बंधुराज. आता प्रमोदनी षटकार मारलाय ना, त्या प्रमोदला स्ट्राईक आले. पाहायचं येणारे चेंडू 5 धावाव्या 10. गोलंदाजी मार्फत तकदीरने तर एक विकेट मिळवलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळत एक धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी धाव होते का? 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. आता समीकरण बदलतोय. येणारे चेंडू 4 धावाव्या 8. तकदीर चांगली गोलंदाजी करतोय. धावा दिल्या धाव फलकात आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती आहे 46. अशोक पाटील बघा, दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. दोन्ही संघ मैदानावर घाम घालतायत. दोन्ही संघ मैदानावर मेहनतीची पराकाष्ठा करतायत. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव घेतात का? 2 धावा इथून होतात का पाहायचंय. आणि फलंदाज बाद. आता येणारे चेंडू आहेत बाकी 3 धावा हव्यात 7 धाव्यांची गरज आहे नित्यंत. एकाता मोठा फटका सामन्यामध्ये शिरकाव करेल चिंचोडचा पाडा संघ. 3 चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज येतोय अनंत. 3 चेंडू 7 धावा. तकदीर बघा, आपल्या संघाचा तकदीर बदली करत आपण पलटतो इथून. हा चेंडू उंच गेला, फटका फसलाय. अर्जुन भाई जात आहे. चेंडू नो मॅन लँड मध्ये पडतोय. अजून एक धाव 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आता मात्र येणारे 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. 5 कराव्याच लागणार आहेत. काय मॅच सुरू आहे, काय मैदानावर रफ अँड टफ सामना. तकदीरचं कौतुक करेल अशोक पाटील. अजूनही आपल्या संघाचं आव्हान अस्तित्व टिकून ठेवलं या स्पर्धेत. जरा खाली बसा, आम्ही तुम्हाला सूचना करतोय. बघा चिंचोडचा पाडा, आपण खाली बसा. बघा प्लीज जरा देवीचा पाडा संघ, चिंचोडीचा पाडा संघ, जरा आपण शांत बसा. कारण का अजिबात सूचना आल्यात, आम्ही सातत्याने सूचना करतोय. आम्हाला माहिती आहे महत्वाची मॅच आहे. मॅच दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे. 2 चेंडू 5 धावा. स्ट्रायकरला प्रमोद. तकदीरने मात्र तकदीर लिहायला सुरुवात केली आहे. हा चेंडू ऑन साईडला बॅटने खेळलाय. चेंडू गेला मिड विकेटला. राजेश आहे. 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय. आणि आता येणारा चेंडू आपण होतो 1 धावाव्या 3. चौकारच माराव्या लागणार आहेत. 3 धावा धावून होणार नाहीये विश्वनाथ दादा. 3 धावा झाल्यात 51. 54 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग. ज्या विनोद कडून 4 बॉल डॉट गेलेत ना अशोक पाटील, ते कुठेतरी महागात पडतात आता. अरे त्या 4 चेंडू मध्ये एकाच दुसरी धाव आली असती तर. जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. येणारा 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. मॅच आवडल्याचं तर टाय आवून दिली जरा. जबरदस्त मॅच. काटे विपक्ष आपण बघतोय चिंचोडेचा पाडा. तकदीरने तकदीर लिहायला घेतलंय. हा चेंडू ऑन साईडला पुल केला आणि असं त्यांना विजयी ठरतो होता. म्हणजे चिंचोडेचा पाडा संघ विजयी संघ. बघा मैदानात जाऊ नका. बॉबी थांब जरा, सांगा खेळाडूंना काय फटका मारलाय बघा. आणि या सामन्याचा मार्द मॅच चला हस्तांदोलन करायला जा. या सामन्याचा मार्द मॅच. ज्याने गोलंदाजी करताना बघितलं तर 1 धावेचं षटक फेकलंय आणि धावा केल्या. तब्बल एक फ्लाइंग स्टार्ट दिला मिळून 21 धावा केल्यात. तो ठरतो हरिश्चंद्र या सामन्याचा मार्द मॅच. हरिश्चंद्र या. भाईंनाही विनंती करतो, भाई या. आपण आपला देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. काय बॅटिंग केली हरिश्चंद्रनी.